तर मंडळी, मल्लिका मंदाकिनी या दोघी सख्या बहिणीप्रमाणे आत्तापर्यंत जे काही डावं करत होत्या, आता मात्र या दोघी चांगल्या वैरिणी झाल्या. होय प्रेक्षकांनो, डिनर डेटमध्ये समोरच्या समोर स्वानंदीने मात्र आता त्यांचे डोळे उघडले. आपल्या घरात काय चाललंय, कोण कोण कारस्थान करतं, हे सगळं आता स्वानंदीने समोरच्या समोर आणले. होय प्रेक्षकांनो, मंदा आणि मल्लिका या दोघी म्हणे अशी काही आता दुश्मनी आपल्याला पाहायला मिळते ना, की मंदाने चक्क मल्लिकाच्या कानाखाली दिली आहे. आता मात्र हे सगळं कसं होणार? मंदाने मल्लिकाचं सगळं आत्तापर्यंतचं जे काही बिंग होतं ते मात्र फोडलंय. होय प्रेक्षकांनो, फायनली मल्लिकाचं मात्र आता पापाचा घडा जो काही आहे ना तो भरलाय. आता व्हिडिओमध्ये इतकं इंटरेस्टिंग ट्विस्ट आपण पाहतोय ना, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे सुरुवातीला आपण पाहतोय समर, आनंद, निकिता हे सगळे आता स्वानंदीला खुश करायचं, तिला सरप्राईज द्यायचं म्हणून खूप प्लॅन करत असतात. निकिता आनंदच्या सोबत आता घरातली सगळीच माणसं अधिराच्या घरी नेण्यासाठी त्यांना आता शक्कल लढवलेली असते की मंदा आता अधिराला खूप त्रास देते, खूप तिला छळते. मल्लिका मात्र ताव ताव करत त्या मंदाकिनीच्या घरी भांडायला गेलेली असते. इतकं आता त्या दोघींमध्ये भांडण होतं ना, दोघी कचा भांडत असतात आणि इकडे मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडतो की काय चाललंय. आणि दुसरीकडे समर, स्वानंदी मात्र लिटरली दोघं एकमेकांच्या जवळ आलेले असतात. कारण समरने स्वानंदीला इतका छान ड्रेस दिलाय, सरप्राईज म्हणून डिनर डेट फायनल केलेली असते, सगळा प्रोग्राम ठरवलेला असतो आणि स्वानंदी तो ड्रेस जेव्हा घालून येते ना, समर पूर्ण हरवूनच जातो. तर मंडळी, आजचा भाग इतका मस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता आपण काय पाहतोय, समर स्वानंदी जवळ आलेत तेव्हा मात्र स्वानंदी मॅडम, तुम्हाला जे काही पाहिजे ना तुम्ही मला मागू शकता, तुम्हाला आज जे पाहिजे ते मी तुम्हाला देणार आहे. आणि इकडे मात्र फक्त सुखात राहा राजवाडी, तुम्ही मला काही नको, फक्त तुमचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांना मला मात्र आता या घरात ठेवायचं नाही आहे. तुमच्या घरातले लोक तुमचा फायदा घेतात, तुमच्या चांगुलपणाचा फायदा उचलतात ना, ते लोक मात्र असं वागता कामा नये. स्वानंदी आता समरचे डोळे उघडवण्याचं ठरवते, परंतु समरला वाटतं की नक्कीच आपण आता स्वानंदीवर विश्वास ठेवत नाही, पण स्वानंदीची गोष्ट सगळ्या खरीच असतात. आत्तापर्यंत ती जे काही बोलत होती सगळं खरंच होतं. खऱ्या अर्थानं आता स्वानंदी मॅडम, हे बघा, आज मला माहिती आहे लोक माझ्या मागे काय काय करतात, काकूसुद्धा माझ्या विरोधात आहे, हे सगळं मला माहिती आहे. पण तुम्ही जेव्हा मला सांगण्याचा प्रयत्न करताना तेव्हा मला वाटतंय की काकूला आपण सुधारायची एक संधी द्यायला काही हरकत नाही आहे ना. जेव्हापासून घरामध्ये इतके मोठे मोठे आता काही ना काही कारस्थानं होत असतात, तेव्हा काकूने खूप काही सहन केलं आहे ना. काकूचा आपल्या मुलीमध्ये जीव आहे. काकू असं का वागते, त्या पोरांसाठी वागते. आता मात्र राजवाडे, मला सांगा, ही दिशा योग्य नाही आहे ना. समोर म्हणतो, हो, आपणच जर काकूला समजून घेतलं नाही तर आपण काय करायचं, त्यामुळे हे बघा, काकूला थोडं समजून घेऊया. स्वानंदी म्हणते, ठीक आहे राजवाडे, काहीच हरकत नाही, काकूला समजून घ्यायची परमिशन आता आपण घेऊया. जर काकू सुधारली तर आपण त्यांना माफ करू शकतो. स्वानंदी आता ठीक आहे म्हणते आणि समोर स्वानंदीसाठी जे काही खास बनवले स्वतःच्या हाताने ते मात्र तिला आता भरवतो. स्वानंदी मॅडम, तुमचा आवडता मेनू आहे बरं का, माझ्या स्वतःच्या हाताने बनवला आहे बाबा मी. तेव्हा स्वानंदीला तो मस्त जेवण वगैरे भरवतो. स्वानंदी मात्र म्हणते, मी किती लकी आहे, राजवाडींसारखा नवरा मला मिळाला आहे. स्वानंदी पोटभर जेवते, मस्त आता दोघांच्या गप्पा चालू असतात. समरने स्वानंदीसाठी अक्षरशः सोन्याचा नेकलेस आणलेला असतो. आता तो नेकलेस बघून स्वानंदीला तो म्हणतो, हे बघा, तुमच्यासाठी तुमच्या आता गळ्यात मी स्वतः घालून देणार आहे. तेव्हा दोघं एकमेकांसोबत मस्त डान्स करतात, गिफ्ट देतात, खुश असतात. दोघांना खूप सुंदर वाटत असतं. समर, स्वानंदी यांनी आता प्रेक्षकांनो मस्त डिनर डेट केलेली असते. आता त्यांच्या दोघांच्या ज्यूसमध्ये थोडी लिटरली काहीतरी मिक्स केलेलं आहे की काय, असं स्वानंदीला वाटतं. या नाचण्याच्या नादात दोघं आता ज्यूस वगैरे पितात, एकमेकांच्या प्रेमाची कबुली देतात, मनाने एकत्र येतात. पण प्रेक्षकांनो, आनंद, निकिता मात्र अशी काही तिकडम लावतात की हे दोघं आता खऱ्या अर्थाने जवळ आले पाहिजे. या दोघांना शेवटी आपल्याला एकत्र आणायचे. आजीसुद्धा आता त्यांना मदत करतात आणि या दोघांची रात्रसुद्धा प्रेक्षकांनो खूप छान मेमोरेबल बनावी म्हणून आपले निकिता, आनंद प्रयत्न करतात. स्वानंदी मॅडम, तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात. समोर आता जी काही प्रॉपर्टी आहे ना प्रेक्षकांनो, त्याच्याही गोष्टी करतो की मी तुमच्या नावावर करणार आहे. स्वानंदी मॅडम, तुम्ही या घरासाठी खूप करता, आत्तापर्यंत तुम्ही खूप काही केलं आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला अपमानाला सामोरं जावं लागले. सगळेजण मला काय काय बोलतात, तुम्हाला पटत नाही, मला माहिती आहे,
पण आता प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होणार आहे. समर स्वानंदीला सगळे प्रॉमिस करत असतो. स्वानंदी म्हणते, राजवाडे मला काही नको, मला फक्त तुम्ही पाहिजेत. राजवाड्यांना काही झालं तरी मला अगदी चालणार नाही बरं का, कारण माझ्या राजवाड्याला काही झालं तर मला त्रास होतो. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो, मल्लिका अक्षरशः भांडायला गेली असते. माझ्या पुरीला का त्रास देता तुम्ही म्हणून मंदाच्या घरात घुसून तिला नको नको ते बोलते. मंदा मात्र अधीराला खूप त्रास देतीये. सगळा प्लॅन प्रेक्षकांनो अधीरा आणि आजीने केलेला असतो. सुष्मिता अंशुमन यांना जाणून बुजून इकडे बोलावून घेतलेलं असतं, कारण आज समर स्वानंदीच्या डेटमध्ये कुणालाही आता डिस्टर्ब करायचं नाहीये, कुणीच तिकडे यायचं नाहीये. म्हणूनच हा सगळा आता प्रेक्षकांनो प्लॅन त्यांनी केलेला असतो. इकडे दोघांना एकत्र टाईम मिळावा, सगळं आता छान व्हावं, म्हणूनच हे सगळं नाटक चाललेलं असतं. इकडे मात्र मंदा आणि मल्लिकामध्ये इतके भांडण लागतात. मल्लिका काहीच ऐकून घेत नाहीये. मल्लिका म्हणते, माझ्या पुरीला त्रास देण्याची तुमची हिंमतच कशी आहे? माझी मुलगी तुमच्या घरची नौकर आहे का? अजिबात नाही. ती एवढ्या मोठ्या घरात वाढलेली, एवढ्या मोठ्या लाडाकुडात वाढलेली माझी पोर, राणीसारखी राहिलेली, आणि तुम्ही तिला भिकाऱ्यासारखे कामं लावताय. काय चाललंय तुमचं? अधीरा म्हणते, मॉम प्लीज ऐकून तर घे ना, तू प्लीज काही बोलू नको. सगळ्यांना मात्र मल्लिका मंदा यांची जी काही झुंपली आहे ना भांडणं, ते बघून मज्जाच येते. बाबाला सुद्धा माहिती असतं. सगळे आता लिटरली शॉक होतात. कुणाला काय बोलावं, दोघींना कसं आता वेगळं करावं, कसं शांत करावं, काहीच कळत नाही आहे. या दोघींना आता वेगळं करण्यासाठी सगळे प्रयत्न करतात, पण मल्लिका टचकन आता तिच्या गालात मारते. प्रेक्षकांनो, तेवढ्यात मंदा तिचा हात पकडते आणि उलट मंदाकिनीच आता मल्लिकाच्या कानात देऊन टाकते. मंदाला खूप राग आलेला असतो. मंदा म्हणते, काय नेहमी 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 वाटेल तसं ही बाई वागत असते, स्वतःची दादागिरी करते आणि नावं आमच्यावर टाकते, लोकांचा गैरफायदा करून घेते, स्वतःच्या पोरीच्या संसारात ढवळाढवळ करते. आता काही झालं तरी मी तुम्हाला सोडणार नाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे जे केले ना कांड, ते सगळ्याला आता सांगत असते. मल्लिकाताई, तुम्ही जे जे आत्तापर्यंत केले ना घोडचुका, सगळ्या मी आता सांगणारच आहे. मल्लिकाचा मात्र पर्दाफाश होतो. प्रेक्षकांनो, इकडे सत्याचा उलगडाही होतो. मल्लिकाने आत्तापर्यंत केलेले सगळे कारस्थानं मंदाने एका झटक्यात मात्र सगळ्यांच्या पुढे आणले. अधीराला खूप नवल वाटतं की आपली मॉम असं काही करू शकते. अधीरा, रोहन यांना वेगळं करण्यासाठी या बाईने मला पैसे दिले होते, मला काय काय लालसा दाखवली होती, सगळं ती सांगते. मल्लिका बिचारी घाबरून जाते. मल्लिकाला वाटतं ही बाई ना एक नंबरची मूर्ख आहे, इतके पैसे खाऊन सुद्धा आपले सगळे आता सत्य हिने समोर सांगितले. आता मात्र आपलं काही खरं नाही. अधीरा, रोहन यांच्या समोर सत्य आलं. आता मात्र म्हातारी समोर माझं सत्य एकदा या मंदाने सांगितलं, माझं तर काही नाही, घरातून हक्कलपट्टीच होईल. मल्लिका तिला आता प्रेमाने समजावते, तसं नाही मंदाताई, कशाला भांडताय तुम्ही? अहो आता लाडीगोडी लावू नका मल्लिकाबाई, मी काही ऐकणार नाही आहे. आता अधीराला वाटतं, मॉम एका मिनटात तू एवढी कशी विरघळली गं? डायरेक्ट आता मंदाताई येऊन मंदाताई, आता कसं? इकडे मात्र या बाईचं काही ऐकायला नकोच होतं. ही बाई नेहमी आपल्याला फसवते, माझा वापर करून घेते, सगळ्यांच्या समोर मला तोंडावर पाडत असते, नेहमी माझा अपमान करत असते. इकडे मात्र अधीरा, रोहन यांना वेगळं करण्यासाठी हिनेच पैसे दिले होते, माझ्या सुष्मिताला सुद्धा फसवलं. मंदा एका झटक्यात मात्र सगळं सांगून टाकते. मल्लिकाचा अक्षरशः बिंगच फुटतं. आजी, निकिता, आनंद, अधीरा आणि रोहनचा प्लॅन मात्र होता एका गोष्टीचा, आणि सगळं सत्यच त्यांच्या समोर आले. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता तुला बोलायसाठी सांगितलं होतं का? मी आता तुला सोडणारच नाही आहे. तुझं सगळं सत्य आता माझं समोर केलं ना तू, आता बघ मी काय करते. मल्लिका चक्क मंदाकिनीला धमकी देते. तेवढ्यात आता मंदा म्हणते, हे बघा, माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट तुम्हीच केला होता माझ्या मुलाने, म्हणजे अंशुमनने, आणि सुष्मिताला हे ऐकून तर धक्काच बसतो. इकडे मात्र सुष्मिताला जबरदस्त धक्का बसतोय. मल्लिकाचं म्हणजे मॉम इन लॉ, इतक्या बदमाश आहात तुम्ही. आता मात्र आपल्या मॉमवरती ओरडते, मॉम कशाला असं बोलतेस तू, आमच्या आईला कशाला असं बोलतेस तू? आता मात्र सुष्मिता, तुला काहीच माहिती नाही आहे ती बाई कशी आहे, तुझासुद्धा फायदा करून घेते, खूप कारस्थानी बाई आहे, आपल्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली. मला खरं वाटलं नव्हतं हिचं जे काही वागणं आहे ना तुझ्याकडून, आता ही अपेक्षा नव्हती मला. अधीरा आपल्या मॉमवर इतकी चिडते ना मनापासून. आता मम्मा तू माझ्या घरात येत जाऊ नकोस, कधी माझ्या घरच्यांसोबत आता बोलायचं नाही आहे, आमच्यासोबत तुझा काही एक संबंध नाही आहे. अधीराने मल्लिकाला चांगलंच झापलेलं असतं. प्रेक्षकांनो, अधीरा मात्र आता इकडे प्लॅन
करायला गेली एक, पण खऱ्या अर्थानं मल्लिकाचं रूपच समोर आलं. आदिराला खूप वाईट वाटतं, पण आता राजवाड्यांकडं कोणी जाणार नाही आहे म्हणून हे नाटक मात्र कंटिन्यू राहतं. नाटकाच्या याच्यामध्ये सगळं मल्लिकाचं भिंग मात्र फुटलेलं असतं. इकडे आपण खरंच ऐकायला नको होतं मॉमचं, इकडे रोहन आपल्या स्वतःच्या मुलाला त्रास द्यायला नको होता असं मंदाकिनीला वाटतं. आता दोघींना सुद्धा प्रेक्षकांनो खूप मोठा धक्का बसणार आहे, कारण हे सगळं समर स्वानंदीचं नाटक असतं. समर स्वानंदीची रात्र मात्र मस्तपैकी आता सेलिब्रेट झालेली असते. आनंद निकिता खुश असतात. दोघांच्या ज्यूसमध्ये आनंद निकिताने काहीतरी असं मिक्स केलं आहे की ते दोघं मात्र जवळ आल्याशिवाय आता राहणार नाही आहे. खऱ्या अर्थानं समर स्वानंदी आता एक झाले प्रेक्षकांनो. तर येणाऱ्या भागात आता नेमकं काय होणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.